बरंच साहित्य दिसतंय मला. सगळ्यात आधी काय करूयात? घरात सगळं असणारं साहित्य अगदी हाताखालचंच आहे म्हणजे. पहिल्यांदा आपण आता फोडणी करायची आणि कुकरमध्ये करायची आणि फार शिजवायचा नाही. अच्छा. थोडीशी अशी डाळ राहिली पाहिजे. बोटचेपी डाळ. बोटचेपी डाळ राहिली पाहिजे. मग आता आपण तेल गरम करायला घेऊया. मग आपण मोहरी घालूया याच्यात. तेल गरम झालं की मस्त मोहरीची फोडणी घालायची. मोहरी, हिंग. मोहरी तडतडली जिरं टाकायचं. मोहरी मस्त तडतडलेली आहे. जिरं, हिंग, हळद, कढीपत्त्याची पानं 4-5 आणि लसूण. म्हणजे अगदी आपल्या घरात जे साहित्य असतं त्यातून आपण जरा थोडासा लालसर होऊ द्यायचा तो लसूण. म्हणजे त्याचा जो स्वाद असतो ना तो त्या पेंडपाल्याला छान होतो. खमंग फोडणी बसलेली आहे. खूप छान सुवास येतो फोडणीचा. आणि मला अगदी आपण रोजच्या वापरतो तेच पदार्थ आणि त्याच डाळी आहेत. म्हणजे ते डाळ भात, आमटी भात खायचा कंटाळा आला तर हा पेंडपाला आता चांगला लसूण परतून आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन्ही डाळी घालायच्या. अच्छा. तर सगळ्यात आधी आम्ही घालतोय चणा डाळ, हरभऱ्याची डाळ आणि जितकी हरभऱ्याची डाळ आहे त्याच्या अर्धी. तूर डाळ अर्ध्यापेक्षाही कमी घातली तरी. अच्छा. ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता आपण तिखट, मीठ चवीप्रमाणे, जसं ज्यांना तिखट कमी जास्त लागेल तसं. थोडासा गोडा मसाला नेहमी आपल्या जनरली महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असतो. काळा मसाला किंवा तुमचा जो वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो ते घातलं तरी चालेल. थोडंसं कारळाचं कूट. अच्छा. म्हणजे खुरसणी पण त्याला म्हटलं जातं. सो ते त्याचं फक्त ठेचून घेतल्यात किंवा कूट करून घेतलाय. आणि मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कारळाचा वापर केला जातो. आता पाणी घालूया. अच्छा. आणि आता एवढंच? हो, एवढंच मला. किती छान. 2 शिट्ट्या करायच्या. अच्छा. आणि आता मध्यम आचेवर फक्त 2 शिट्ट्या करायच्या. क्या बात आहे. खूप सोपी रेसिपी. अगदी. पेंडपाला इथे आपला शिजवून तयार होतोय. सो हे शिजतंय तोवर काकू तुमच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर काही आलेल्या टिप्स आहेत, किचन टिप्स किंवा काही सुगरणीचा सल्ला तुम्हाला शेअर करायला आवडेल का? हो. पालेभाज्या शिजताना त्या नेहमी उघड्या शिजवायच्या. म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. म्हणजे त्याचा रंग हिरवा राहतो चांगला. अच्छा. कारण बऱ्याच पालेभाज्यांमध्ये ना याचं एक शास्त्रशुद्ध कारण पण आहे. बऱ्याच पालेभाज्यांमध्ये व्होलटाईल ऍसिड असतात. ते जर ऍसिड झाकण ठेवलं तर ते रिलीज होत नाही आणि मग भाज्यांचा रंग काळा होतो. त्यामुळे झाकण न ठेवता पालेभाजी शिजवा. आणखी काही टिप देता येईल तुम्हाला? भाकरी करताना त्या ज्वारीमध्ये दळतानाच थोडीशी उडदाची डाळ आणि तांदूळ टाकायचे. म्हणजे मग त्याला चांगला चिकटपणा येतो आणि भाकरी पांढरी शुभ्र होते. आणि ते पीठही विरी नाही जात. नाही. साधारण 1 किलो ज्वारी असेल तर मुठभर पास झाले. मुठभर उडदाची डाळ आणि मुठभर तांदूळ. आणि याच्याबरोबर खायला तर खूप सुंदर. पेंडपाला सोबत भाकरी, कढी आणि पेंडपाला असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. क्या बात आहे. सो इथे आपलं हे छान शिजलेलं आहे. वा, खूप छान दिसतं आणि सुगंध तर इतका मस्त दरवळतोय. खूप छान सुवास येतोय. हे तयार आहे काकू? तयार आहे एकदम.